घरच्या नारळाच्या झाडाची नारळ जेव्हा पक्के होतात ना तेव्हा मनानेच गळतात. मग ते मनाने गळलेले नारळ ना असं मुरायला एका बाजूला नाही का ठेवत असते. भरपूर सारे नारळ साचले होते पहा, एक 3-4 गोण्या साचल्या असतील. आणि जेव्हापासून घरचे नारळ आहेत ना तेव्हापासून कधीच मी नाही का नारळातलं खोबरं कधीच विकत आणत नाही. मग ते महाग असो किंवा स्वस्त असो, आता घरचे नारळ म्हटल्यानंतर विकत आणायचे काही प्रश्नच येत नाही बरं का. तर चला म्हटलं आता घरातलं खोबरं संपलं आणि जेव्हा खोबरं संपेल ना तेव्हा मी ना असं नारळातलं खोबरं काढत असते. आणि ते ना म्हणजे सुकायला ठेवलं होतं. जेव्हा ते नारळ झाडाचे पडतात ना ते पडल्या फोडल्यानंतर ते ओले निघतात, पक्के झालेले असतात. पण जेव्हा त्यातलं पाणी आटेल तेव्हाच त्याचं खोबरं होतं आणि ते आपण हलवून बघितलं की ना असं खळखळ वाजतं. तेव्हाच म्हणायचं की आपलं नारळ ना म्हणजे पक्का झाला आहे बरं का. तर खूप दिवस झाले आता ते जसे जसे गळले होते ना तसे ते साचून ठेवले होते आणि छान असे उन्हामध्ये त्याला ना मुराय ठेवले होते आणि त्यातलं पाणीसुद्धा आटलं होतं. म्हणून म्हटलं चला आता सगळं खोबरं काढूयात आणि छान असं ना आता कूट करून ठेवायचा. खोबरं आता भाजीला वगैरे लागतंच ना. आणि घरचं खोबरं म्हटलं की जास्तच वापरण्यात येतं. आता शेंगदाण्याचं कूट वगैरे कमी आणि ना खोबरं जास्त असं माझ्या भाजीमध्ये असतं बरं का. आणि सगळे नारळ असे ना पक्के झाले होते, त्यातलं सगळं पाणी आटलं होतं. त्यामुळं मग असे नारळातले खोबरे आणि मी ना कुऱ्हाडीच्या साईडनंच काढल्यावर का सगळे नारळ गोणीतले आणून ठेवले. आणि मग म्हटलं चला एकदाच एका जागेवरती बसून सगळे नारळ फोडायचे. तर वेळ लागतो बरं का, कारण कुऱ्हाडीने 2-2 भाग करून त्याच्यामधले ना चमचा किंवा काहीतरी उलातनं वगैरे काढून त्यांनी ना सगळे नारळ फोडले आणि मग त्याच्यामधले ते नारळ असतात ना ते काढले. आता काय पूर्ण गोळे निघतात आणि काय ना चिटकून बसलेले, मग काढायला खूप वेळ लागतो बरं का. असं नाही की ना एक ठोका टाकला की त्यातला ना पूर्ण गोळा निघला असं नाही. आता अर्धे आणि काही पण खराब पण निघले बरं का. आता खूप झाडावर म्हणजे आतमध्ये काही कोण शिरून पाहतं का, तर काही झाडांचे नारळ असे खराब पण निघले. आणि आज तर एक गम्याला भरून खोबरंसुद्धा काढलं बरं का. आणि जेव्हा पाण्याचे नारळ असतात तेव्हा पाणीसुद्धा खूप पितो, त्यातली मलाई तर खूपच छान लागते. आता घरचे नारळ म्हटल्यानंतर काही विषयच नाही, कधीच विकत आणण्याचा प्रश्नच नाही. खूप सारे नारळ झाडे तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघितलेच असतील. चला चॅनलवरती कुणी नवीन असेल ना प्लीज चॅनलला ना लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. गावाकडले असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील, छान असे गावठी आणि शेतातले शेतकामातले वेगवेगळ्या रेसिपी असं वेगवेगळं काही तुम्हाला चॅनलवरती पाहायला भेटेल. प्लीज तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. काही नारळ खराब निघत होते आणि म्हणजे एवढे नाही निघले, 1-2च निघले. एका गोणीमध्ये 3-4 नारळ असे खराब निघले. सगळे असे फोडून ठेवले अर्धे आणि एकदा फोडून ठेवले की मग बाकी ना असं चमच्याने वगैरे मी काढले. आणि 2-3 नारळ असे खराब निघले. तर पल्लई बोलत होती की किती खराब निघले. तर ती म्हणजे तिने मोबाईल धरला होता बरं का, व्हिडिओ ती काढत होते त्याच्यामुळे एवढं हालते पहा, नाही तर म्हणताना एवढं का हालते. तर तिचं चालू होतं तिची किडमिड वेगळी आणि माझं काम वेगळं. आणि अशी कामं मी ना दुपारच्या टायमिंगला करत असते. घरातल्या सगळी कामं आवरली की जे आपल्या घरात नाही ना ते असं एक काम मी ना मोकळ्या वेळेत करत असते. म्हणजे ना कुठल्याच म्हणजे कामाला ना असं हे होत नाही. पल्लवी एका बाजूला खेळत होती आणि मग मी माझ्या नारळाचं काम करत होते. आणि पल्लवी खूपच वेडेवाणी करायला लागल्यामुळं मग ना सासूबाईंनी जे राहिलेलं खोबरं फोडलं छान असं जेवढं दिसते तेवढं खोबरं मी काढलं बरं. खूप छान असं विकतलं आणल्यासारखं. संध्याकाळी लगेच ते छान असं थोडं उन्हात वाळत घातलं आणि थोडं सुकवलं, कापलं, थोडं आबळ भाजलं आणि छान असं त्याचा कूट करून ठेवला. आता घरचं कुठलं घरचं असू द्या, घरचंच छान असं आता 15-20 दिवसाचा छान असा स्टोअर करून ठेवला होता मी खोबऱ्याचा कूट. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि खोबरे कसं वाटलं असं छान असं घरचं ते सुद्धा कमेंट करून सांगा. प्लीज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद. बाय बाय.